करायची. त्यांनी सांगितलं की ही इंग्लिश मधली PhD मी सादर करणार नाही, मला रायटिंगची जी भाषा असेल ती मला हिंदी पाहिजे. आणि त्यावेळेस त्याच्यामध्ये नियमामध्ये बदल करून त्या कामिल गुलकेंना हिंदीमध्ये त्या ठिकाणी असलेली PhD देण्याचं काम किंवा परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली. म्हणजे हा सुद्धा संदर्भ वेगळा म्हणून आपण त्याच्याकडे पाहिला पाहिजे की जग आता कुठं चाललंय. आणि म्हणून त्यांना कोणी जर मध्ये बोलवलं किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं तर त्यानंतर त्यांना ज्यावेळेस विचारलं जायचं की मी आय कमीन सर, तर त्यावेळेला त्यांचं वाक्य असायचं की तुम्ही कुठल्या देशात राहताय, तुम्ही इंग्रजीचा वापर का करता, अरे तुम्ही भारताच्या या भूमीमध्ये राहताय, भारताच्या भूमीमध्ये राहता असताना तुम्ही आपल्याच भाषेचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. कारण का की ते म्हणायचे की संस्कृत बहुराणी आहे, हिंदी महाराणी आहे और इंग्लिश आहे नौकराणी आहे. तर या पद्धतीनं तुमचं जे आयुष्य असेल ते राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. आणि म्हणून गाळीव इतिहासाचा एक अभ्यास किंवा एक सांगत असताना 17व्या शतकाकडे पुन्हा घेऊन जातोय. 17व्या शतकामध्ये आपण कर्नाटकामध्ये गेलो तर कर्नाटकामध्ये एक राघव याद विलियम नावाचे एक महाकाव्य आहे. तर त्या महाकाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त 30 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जर तुम्ही डावीकडून उजवीकडे वाचत गेलात तर ते तुम्हाला रामायण आहे, आणि उजवीकडून डावीकडे वाचत गेलात तर ते महाभारत आहे. तर अशा प्रकारचं व्यंकटधुरीने त्या ठिकाणी निर्माण केलं आहे. तर अशा असणारा हा जो आपला गाळीव इतिहास असेल तर तो गाळीव इतिहास पाहत असताना फक्त एकच मुद्दा मांडून या ठिकाणी मी थांबेल की ज्या नेवासामध्ये मला बोलावलं तर नेवासा कोणता आहे की ज्यावेळेस आपण पाहिलं की कुबेराच्या पाठीमागं तारकासूर लागला, आणि तारकासूर लागल्यानंतर ज्यावेळेस तो विष्णूकडे गेला आणि विष्णूने सांगितलं की हा माठीमागे लागलेला आहे, ज्या ठिकाणी आता तू इथं थांब जिथं या असणाऱ्या कुबेराचं धन ठेवलं, निधी ठेवला, त्याचं नाव होतं निधिवास, आणि निधिवास म्हणजेच नेवासा. तर अशा रीतीनं देवाचा जिथं वास होतोय त्यालाच आपण या ठिकाणी नेवासा म्हणतो. तर हे नेवासा पाहत असताना या परिसराचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर मला असं दिसलं की जरासंघाची जी नगरी असेल त्याला जोरवे म्हटलं जातं, पार तर जिथं रडला पाथर्डी म्हटलं जातं, सूर्याचं स्थान म्हणजे कोल्हार आहे. आणि जिथं विष्णूनं या असणाऱ्या जो एक तिथं त्याला आपण वेगळं काय म्हणताय की ज्याचा शिरच्छेद केला, राहूचा शिरच्छेद केला, ते राहुरी आहे. अशा प्रकारचा हा संपूर्ण असणारा जो काही परिसर आहे हा रामायण महाभारत झालेला त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्याच्याच बरोबर इथं असणारी ही शिवरायांची सासरवाडी आहे, शाहू महाराजांचं हे दानपत्र दिलेलं गाव आहे, रामराजांचं त्या ठिकाणी असणारं दानपत्र किंवा रामराजांची सासरवाडी त्या ठिकाणी आहे. आणि बाजूचं सोनाई नावाचं जे गाव असेल ते सोनाई नावाच्या गावाला महाजी शिंद्याने आपली जी मुलगी आहे लाडूजी तर तिला चोळी बांगडी करता दान दिलं त्या ठिकाणचं गाव आहे. तर अशा प्रकारचा उत्तुंग अशा प्रकारचा इतिहास या गावामध्ये दडलेला आहे. वेळ निश्चितच मला कमी मिळाला तरी सुद्धा जे आपण या ठिकाणी मांडणी मांडलेली असेल थोडक्यामध्ये व्यवस्थितपणे करण्याचा मी प्रयत्न केला. आणि निश्चितच आपल्या सर्वांचं या ठिकाणी या परिषदेचं अशाच प्रकारची प्रगती आपण करूया. मीही परिषदेचा एक घटक आहे. अशा प्रकारची आपल्याला फायदे देतो, नवीन नवीन मांडणी करण्याचा आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा मला बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. जय हिंद, जय भारत.